कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पेण नगर परिषदेने नूतन भाजी मंडईत लगतच्या पार्किंग परिसरापैकी भाजी मंडई करता लागणारा भाग ताब्यात घेण्याकरता दिनांक 28 मे व 19 मे रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे। तसेच वाटाघाटी करण्यास तयार असल्यास पोलीस बंदोबस्त कारवाईबाबत फेरविचार करण्यात येईल अशी नोटीस विक्रम मिनीडोर चालकांना देण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावरसई येथे विक्रम मिनीडोर चालक मालकांची सभा पार पडली। यावेळी रायगड चालक मालक मिनीडोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील यांनी स्थानिक विक्रम चालकांचा रोजगार हिरावून घेऊ नका, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा दिलाय। आपल्याला एकही इंच जागा द्यायची नाही, तर आपण ते यायच्या अगोदरच त्यांना सांगा की 28 तारखेला किंवा 27 तारखेला आम्ही येतोय पोलीस बंदोबस्तात, तर आपणच जाऊया, त्यांना एक पत्र लिहूया की ज्या गोष्टींचं पोलीस बंदोबस्तामध्ये आमच्यावर कारवाई करणार असाल तर आम्ही अशी कारवाई करू नका, आम्ही सगळे एकत्र आहोत, आमच्या सर्वांना कारवाई करा, नाही तर आम्हाला जोपर्यंत तुम्ही अधिकृत स्टँडचा प्रस्ताव तुम्ही शासनापर्यंत पाठवत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करू, संप करू, नाहीतर आम्ही जगभर आंदोलन करू। पण आता जर पूर्ण घरापर्यंत पोहोचले, त्या ठिकाणापर्यंत पोहोचले की पोलीस बळ लावून तुम्हाला काढणार, मग अशी व्यवस्था असेल तर शासनाने आम्हाला सांगावं, मग आम्ही जायचं कुठे जायचं, काय पर्याय तर सांगा तुम्ही आम्हाला। आमच्या रोजगारावर परिणाम होणार नाही असा काहीतरी पर्याय सांगितला पाहिजे। आणि हे आरक्षण तुम्ही कुणाला विचारून बदललं, हे सगळे आपले प्रश्न असले पाहिजे। त्याच्यामुळे हा संघर्ष तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या जागेसाठी करायचा आहे। त्याच्यासोबत तुम्हाला प्रवाशांची पण साथ मिळेल, कारण आज खूप प्रवासी विक्रमचा वापर करतायत। शक्य तितकं तुम्ही ते पॅम्पलेट सुद्धा बनवून जर 2 दिवसात द्यायला सुरू केलेत की बाबा असा नगर परिषदेचा डाव आहे, आम्हाला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे, आम्ही असं जेल भरो करणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या पाठिंब्याची गरज आहे। वेगवेगळ्या संघटना असतील किंवा माझा पक्ष आहे, इतर संघटना आहेत, त्यांनी सुद्धा तसं पत्र दिलं पाहिजे की बाबा हे जर असं संघर्ष करणार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत। तुमचे नातेवाईक सगळे जे कोणी ज्या संघटनेशी संबंधित असतील, अशी खूप सारी पाठिंब्याची पत्र आपल्याला मिळवली आपण, तर शासनाला त्याची दखल घ्यायला लागेल की एवढे सगळे लोक यांच्या सोबत। आपल्या उदरनिर्वाहावर जर काही कोण देऊ शकत नाही तर त्याला घेऊन घेण्याचा अधिकार सुद्धा कोणाला नाही। आम्ही तुमच्याकडे आमच्या कष्टाने भरणाऱ्या हप्त्यांची पूर्वापार असलेलं ठिकाण आम्हाला मिळावं म्हणून मागायला येतो। आणि याच्यावरती इथं नाही तोडगा पडला मॅडम, आपण सगळ्यांनी तहसीलदार, कलेक्टर जिथं जिथं जाता येईल तिथं जाऊन हे ठिकाण सोडणार नाही। या ठिकाणाच्या बद्दल लेखी कायमस्वरूपी कशी तुम्हाला आम्हाला खात्री देता येईल त्या गोष्टीची चर्चा करावी। त्यांनी बसलेल्या लोकांमध्ये विचार घेतला तरी चालेल, पण आपण काय केलं पाहिजे आणि आपण कुठपर्यंत थांबलं पाहिजे याची जबाबदारी सुद्धा आपली असेल। तुमच्या बरोबरीनं तिथं उभं राहणं, मॅडम बोलल्या तसं जेलमध्ये जाणं आणि 27 तारखेला नाही मॅडम, आपण लढवाई जात आहोत, आपण 28 ला नजरेला समोर भिडवून तिथंच आंदोलन करायचं आणि किती जणांना नेतात, किती जणांना घेऊन जातात याची पण आपण दक्षता घेऊ। पण लढाईला जायच्या अगोदर शिवाजी राजांचं एक वाक्य लक्षात ठेवा, 10 सुद्धा आपल्याला जिंकता आलं पाहिजे। 27 पर्यंत 10 मध्ये काय बोलली होती ती पहिले आपण पाहूया आणि 28 ला लढाईची तयारी ठेवूया। तुमच्या सोबत आम्ही कायम आहोत एवढं खात्रीने सांगतो। 87-86 सालपासून पांगा स्टँड होता, पांगा ही सेवा बंद झाल्यानंतर विक्रम आणि विक्रम नंतर प्रगती होत गेली, तसे आपण सेवेची प्रगती होत गेली। जर आपण इथे वारवांपासून आपल्या जमिनीत आपण काबाड कष्ट करून लोकांची सेवा करून उदरनिर्वाह करत असतो। आज पूर्व विभाग, पश्चिम विभाग, सर्व विभागाची ही विक्रम मिनीडोर मार्गदर्शक संघटना ही एकत्र येऊन येथे आपल्या उदरनिर्वाह चालवत असताना जर आपल्या कोणी पाठीवर मारलं तरी चालेल, पोटावर मारलं तर त्याला आपण संघर्ष केला पाहिजे। येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे, म्यानातून उसले तलवारीचे पात्र हे शूर मराठे वीर दौडले 7 शूर वीर मराठे दौडले होते, पण आपण 7 जण दौडायचं नाही तर एक साथ दौडायचं आहे आणि एक
भीती नाही, तरी पण हा आमदार आपल्या पेण शहराचा असून त्याला आपण निवडून दिला आज या विधानसभेत, तोच आमदार आपली जागा घेऊन तिथे मोठा मान उभारत असेल आणि आपल्या पोटावर मारत असेल तर आपण पेटून उठलं पाहिजे. याच्यासाठी आत्मदहनाची सुद्धा माझी तयारी आहे. जर आत्मदहन करायचं असेल तर सर्वप्रथम माझा पहिला नाव घ्या अशी मी येथे विनंती करतो. आणि संघर्ष आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झालाय. आज येथे चिंगारी उडलेली आहे. या चिंगारीचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि हा वनवा विरोधकांना जाणून भस्म करील.